गुड मॉर्निंग. आम्ही आता उठलोय आणि मागे ब्युटिफुल सनराइज होत आहे सकाळी सकाळी. याला मी उठवून आणला, उठत नव्हता. मी अजून पण झोपेतच आहे. मी ह्याला बोलली सनराइज नाही बघायचं, आपण ट्रिपवर आलोय, चल चल. ती मस्त दिसते, इतकी सुंदर दिसते. इट्स वर्थ इट. आज डे 3 आहे, आज लास्ट डे आहे. आमचा आवाज पण वेगळा येत असेल, बट आता आम्ही जाणार आहे आज 2-3 जागा बघायला. तर तुम्ही बघत राहा. आता जास्त बोलता पण नाही ते. बाय. कॉटेजकडे मी बघत होतो. हा कॉटेज थोडा वेलकमच्या घरासारखा वाटतोय मला. हॅलो. हाय गाईज. हाय गाईज. ठीक आहे. हे काय होतं बाई, बाजारला होते असं वाटतंय. लेलो. तर आता आम्ही जातोय. मी किती घाण दिसतोय खरं मध्ये. मग कर काय तू. काल कोण बोललेलं पण मी सॅड आहे. कॉटेज आम्ही सोडलंय कारण की, आणि आता आम्ही निघालोय घराकडे. मी सॅड. अजून जाय घराकडे जात नाही. पण आणि आम्ही आता जातोय एक लुकआउट पॉइंट वर, जिकडून पूर्ण हे जे मस्कोका सिटी आहे, जे फॉल कलर साठी खूप फेमस आहे. ती पूर्ण सिटी दिसते असं ही बोलली. आता बघतो मी जाऊन किती सिटी दिसते. बाय दिस रिच वरनच. जरी मी ह्याला बोलली, जरी फॉल कलर्स नाही दिसत आहे एवढे जास्त, पण तरी ते लुकआउट पॉइंट आहे. मस्त खाली पाणी दिसतं, सिटी दिसते. काय जाऊया बघायला. बघा तुम्ही पण आणि मी पण बघतो, कारण मी बघितलं नाही. हिच्या भरोश्यावर चाललोय मी आता. बघू एवढ्या जवळ आल्यावर का नाही जायचं, म्हणून बोलली की जाऊया. जर नसेल तर मग काय करशील तू. करशील काय ते सांग. पुढच्या व्हिडिओज मध्ये फक्त मी एकटाच तुम्हाला ब्लॉग मध्ये किती घाण. जाऊ दे, मी बघते याला हे व्हिडिओ बंद झाल्यावर. जास्तच बोलतोय हा. आपण भेटूया त्या पॉइंट वरून. आता आम्ही तिथे जातोय. गाईज हा व्ह्यू बघा. लिटरली हे फ्रीली ॲक्सेसिबल, अगदी फ्री पार्किंग. तुम्ही गाडी लावून उतरून हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. म्हणजे इथे आपण टॅक्सेस भरतो, तर हे सगळं मिळतं पण रिटर्नमध्ये. हा जाम बोलत होता की बघूया आपण जाऊन की कसं दिसतंय. वाचली मित्रांनो ही. हे बघा किती सुंदर लुकआउट आहे. आणि त्या साईडचं पण मी एक क्लिप टाकेल. तिकडे फुल ऑरेंज झाडं दिसत आहे एकदम मस्त. आणि लिटरली गाडी आम्ही समोर लावली आहे. समोर आम्ही उतरलो. हे बघा, आणि हे आहे इथे पार्किंग आहे. आणि लिटरली आम्ही कन्फ्युज होतो की वर चालत यायचं की नाही, कारण की गाड्या कमी होत्या. आणि मला हे माहिती होतं की पार्किंग वरती खूप कमी आहे. बट लिटरली हाईक पण नाही केली आपण. काहीच नाही. ना एंट्री तिकीट आहे, ना काही टोल, ना कोणी गेटवर बसले पार्किंगची पर्ची द्यायला. फ्री भाई, बिंदास. तर मित्रांनो, ही आम्ही एक ट्रेल करतोय. फ्लोटिंग ट्रेल आहे याचं नाव. पूर्ण पाण्यात बांधली आहे त्यांनी. आणि ही अशी पूर्ण ट्रेल आहे पाण्याच्या एकदम जवळ. हे बघ, तर ही ट्रेल आम्ही चालत आलोय. आम्ही गाडी तिकडे पार्किंग केली आहे. तिकडे जे व्हाईट गाडी तुम्हाला दिसत असेल तिकडे पार्किंग केली आहे. आणि ही ट्रेल आम्ही चालत येतो. पण तुला माहितीये पुढे ऍक्च्युली पुढे हे वाला पट्टा पण नाहीये. अच्छा. आणि हे डक आहे तिथे, किती मस्त आहे ते. हे कसं पाणी पित आहे. तुम्ही बघू शकता इथे लोक बोटिंग करताय. आणि मग त्याच्यानंतर आता ह्याच्या आधी जे तुम्ही बघितलं ते हायवे, आम्ही तिथे होतो पहिले. आणि मग आता आम्ही इथे लोक वॉक करताय. फिशिंगसाठी डॉक आहे आणि स्विमिंगसाठी पण त्यांनी ते सीडी वगैरे बांधली आहे. मी एवढे छान छान जागा शोधलेत आणि ह्याला एवढे प्रॉब्लेम्स आहेत. मला गर्व आहे जी मी तुला शिकवण दिली आजपर्यंतची ती कामी येते. मी जी शिकवण दिली आहे ती जर तू वापरली असती तर किती चांगलं झालं. आज तू खऱ्या अर्थाने पास झालेली आहेस. मला असं वाटतं चुकीचं कसं हेच आहे, इथूनच आलेलो आपण. अच्छा फाईन. पण एवढे सुंदर जागा आहे, मागे पाणी आहे, एवढं छान आहे. आणि एकदम फ्री
फ्री फ्री फ्री भाई. पार्किंग पण फ्री, विच इज इम्पॉर्टंट. पार्किंग खूप ठिकाणी पेड असते कारण की, पण इथे नाही. बिंदास लावा, किती पण वेळ लावायचं लावा. आता आम्ही एक ट्रेल स्टार्ट केली आहे, जी की खूप मोठी ट्रेल आहे, बट बघू आम्ही किती करतो. पण हे पाणी बघा गाईस, पाणी काय पाणी आहे लिटरली. हे बघ खाली हे दिसतंय दगड, इथे पूर्ण मागे जंगल ऑरेंज आहे इथे. आणि किती भारी वाटतं हे 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 किती छान फ्रेम आहे जिथे मी आता आहे, मस्त वाटतंय. हा इथे बसून गेलाय ट्रेलच्या स्टार्टिंगला. जेवढी ह्याची बॉडी मस्क्युलर हा दिसतो तेवढाच हा आळशी आहे असं तुम्हाला कळतंय ह्याच्यानी. आणि आळसचं गोष्ट नाही, मला कळतंय. हा बोलतोय की ही जी लेक आहे ही सॉलिटेअर लेक आहे बेसिकली. तर ही जी ट्रेल आहे ना ही पूर्ण लेकला अशी फिरून 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 अशी 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 पूर्ण म्हणजे लेकला सराउंड करून आणि मग बाहेर निघते. तर मग मी हे नाही बोलत की आपण व्ह्यू साठी जाऊया. मी बोलते की ते थोडे रॉक फॉर्मेशन आणि केव्स आणि क्लिफ्स मध्ये, ते थोडस ते बघून येऊया. मागे फिर तू पाहिजे तर परत. मला नाही दिसले ना तू लास्ट टाइम तुला ते व्ह्यू बद्दल पण तू असंच बोललेलं, पण ते छान होतं ना. थोडं ट्राय तर कर, 1 किलोमीटर तरी चाल. आता माझं ऐकून ह्याने थोडंफार तरी चालू केलंय. किती प्रिटी झाड आहे, एकदम मस्त. आणि बेंच आलेले आहेत, म्हणजे रेस्ट टाइम आहे. तिथे जे मी लास्ट क्लिप बनवलं ना तिथून आपण 100 मीटर चाललो असणार. बेंच बनवले 100 मीटर साठी बेंच आहे. तर सगळ्या बेंचवर बसणार. आता तिकडे एक बेंच आहे आणि इथे एक बेंच आहे. त्या दोघांमध्ये 50 मीटरचा डिफरन्स आहे. तर तू का प्रत्येक बेंचवर बसशील? ट्रेल अशीच असते, कधी केली नाहीये आणि मला शिकवते. नॉनसेन्स. तुम्हाला जे पण आता व्हिडिओज दिसतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला कळत असणार की एफर्ट्स कोण घेतले हे सगळ्या जागी पोहोचण्यासाठी. गोष्टी एफर्टलेस करतो. मला गोष्टी असे दिसतात एफर्टलेस गोष्टी असतात माझ्या. मला गरजच नाही लागत. आता दाखव, इथे कॅमेरा दाखव, मी दाखवतो. हे बघा, मला एफर्ट्स घ्यायची गरजच नाहीये. बिना एफर्ट्सचा मी तुम्हाला हे व्ह्यू दाखवतो. हे बघा, आता ही मूर्खासारखं चालतीये तिकडे मागे. 6 किलोमीटर चालेल आणि तिकडे जाऊन तुम्हाला काय दाखवेल हे. वाव. तर हळूहळू जवळपास अर्धी ट्रेल आम्ही केली आहे आणि 1/4 केली आहे. आणि इथे पाणी बघा, इथे हिरवं पाणी आहे. वाव, इथे हिरवं पाणी आहे सेंट. हे हिरवं पाणी बघण्यासाठी हिने मला उठवून आणलेलं आणि फायनली हिरवं पाण्याकडे आम्ही पोचलेलो आहे. आणि हे बघा, हिचे एफर्ट्स घेतलेले शॉट्स किती वेगळे आहेत ना माझे एफर्टलेस शॉट्सपेक्षा. वाव गाईज, फायनली जो काय बोलतात त्याला बोर्ड वॉक जे हिला करायचं होतं ते नाही आलंय. मी तर इथून न्यूटन मारायचा विचार करत होतो, पण हिला जे पाहिजे ते अजून पुढे. काय मस्त आहे, मस्त आहे. आता माहित नाही अजून किती पुढे घेऊन जाणार आहे. पण बघायला गेल्यानंतर तुम्हाला काही सगळीकडनं सेमच व्ह्यू दिसणार आहे. हे बघा, हा बोर्डवॉक आहे, तरी अजून पुढे जायचं आहे. अरे मी माहिती देतोय जागेची. हो येस, हे बघा भाई, काही ग्रीन आहे पाणी, सरक ना साईडला. ओ येस, हे असं काय शेवाळ आहेत का ह्याच्या खाली? म्हणून ग्रीन आहे पाणी. झाड आहेत कारण की खूप मस्त आहे. पण हे काढ त्याचं हे व्ह्यू. हा बोलत होता की तिथून दिसलं असतं. कसं दिसलं असतं? नाही दिसलं असं. बरोबर असतं, एकदम बरोबर. हे वेगळं आहे यार. हो एकदम वेगळं. बघा किती वेगळं आहे यार. अरे तू हे मला लॉजिक समजत नाही. हे पाणी ग्रीन काय आहे? खूप खाली असतील पाण्याचा आणि मग त्यांच्यावर शेवाळ आला असेल आणि म्हणून ग्रीन. म्हणजे मी गुगल करेल, बट मी लॉजिक हे माझं आहे असं मला वाटतं. जिओलॉजिस्ट आहे ही. या जागेचं नाव आहे
लिंबर लॉस्ट फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ रिझर्व. आणि ज्या प्रकारे ही मला पुढे पुढे घेऊन जाते मला असं वाटतं खरंच आम्ही लॉस्ट होणार आहे. भाई सापाशी तर मी पण नाही लढू शकत. बोललेलो आधी चल परत. मला भीती वाटते. क्रॉस कर ना, जोरात पळूया आपण. अरे पण तो चावेल तर. कुठे? मला नाही माहिती, तो इथेच होता. हे इथेच आहे. अरे तिथे पण ती स्क्विरल आहे. नाही पागल आहे घरी. पण इथे साप आहे. आयुष्यभर इथे साप आहे. फास्ट चालूया. पळ, डायरेक्ट पळ. फास्ट रन, फास्ट रन, फास्ट रन. माती भाई एक वेळेस भालगू आला ना भाई, तरी मी काहीतरी करीन, पण सापासमोर काय नाही करू शकत. हिला ट्रेल करायची खूप हौस होती. आता बघा साप बघितल्यानंतर स्पीड बघायची, सरळ कारकडे धावती. ब्राऊन कलर होते आणि हाच कलरचा होता. हे अजून हलताना बघितला. जंगल आहे इथे, पाणी आहे, साप नसणार इथे. बोललो मी आधीच. ट्रेल सक्सेसफुल झालेली आहे गाईस. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे मंडे. सो आम्ही कालच परत आलेलो संध्याकाळी आणि मग आम्ही थकलेलो तर आम्ही जेवलो आणि मग आम्ही झोपलो डायरेक्ट. तर मग आम्ही व्लॉग एंड करायला विसरलो. तर आम्ही जे व्लॉग टाकलं आहे ते आय थिंक आपण 2 पार्टमध्ये टाकू ना. तर मग हा मे बी आम्ही सेकंड पार्टचा एंड ठेवू. तर मे बी ह्याच्यामध्ये डे 3 असेल. तर मग जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा. बघा जे तुम्ही सांगितलेले आम्हाला इम्प्रूव्हमेंट्स ते आम्ही केले आहेत की नाही पहिल्या व्लॉगमध्ये. आणि पहिला व्लॉग आता लाईव्ह झाला असणार तर आम्ही त्याचे बघितलंच असणार आतापर्यंत की कसं रिस्पॉन्स येत आहे. तर प्लीज ह्या व्लॉगला पण प्रेम द्या तसंच. तर भेटूया पुढच्या ॲडव्हेंचरमध्ये. यस, बाय बाय.